नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। काका पवार कुटुंबाचे जनसामान्यांकरता चांगले काम असून मनपा निवडणुकीत शिवसेना त्यांना उमेदवारीची संधी देईल असा विश्वास शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी महमदवाडी येथे बोलताना व्यक्त केला। युवा सेना पुणे शहर उपप्रमुख काका पवार, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मातोश्री मंदाबाई वसंत भानगिरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा विघ्नहर्ता गार्डन या ठिकाणी दिग्गज मान्यवर नेते आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। यावेळी आमदार योगेश टिळेकर, आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेना राज्य समन्वयक वैजनाथ वाघमारे, जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, कामगार आघाडी जिल्हा प्रमुख संतोष राजपूत, जिल्हा उपप्रमुख शासन नियुक्त नगरसेवक अमरदादा घुले, नगरसेवक आनंदभाऊ अलकुंटे, नगरसेविका उज्ज्वला जंगले, माजी नगरसेवक फारुख इनामदार, कॅन्टोन्मेंट अध्यक्ष श्रीकांत मंत्री, काँग्रेस नेते साहिल केदारी, उद्योगपती संतोष भानगिरे, विपुल शेठ बहुले, पीटर डरबेला, भाजपा नेते सुभाष जंगले, बाळासाहेब घुले, शिवसेना नेते नितीन गावडे, युवासेना हडपसर अध्यक्ष योगेश जोशी, स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे, शीतल शिंदे, सागरराजे भोसले, अभिदादा भानगिरे, सचिन तरवडे, मनोज खुडे, जय लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष युवराज कुचेकर, लक्ष्मी कुचेकर, शिवसेना महिला नेत्या सारिका पवार, निशिगंधा थोरा, स्मिता साबळे, आशा यादव, शीतल गाडे, नेहा शहा, अशोक आल्हाट, विकास शेवाळे, योगेश सातो, प्रीतम बर्दे, फारुख मलिक, विश्वास पोळ, दासू दुनगाव, सचिन भानगिरे, सिद्धांत भानगिरे, शाखा प्रमुख संतोष जाधव, विनायक पाटील, शरद पवार, सुमित पवार, राजेश गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने प्रभाग 26 मधील सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते। पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी यावेळी आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश टिळेकर यांनी काका पवार आणि सारिका पवार यांना शुभेच्छा देत आपण सोबत असल्याचे सांगितले। यावेळी काका पवार मित्र परिवाराने जंगी शक्ती प्रदर्शन केल्याची एकच चर्चा उपस्थित नागरिकांमध्ये रंगली होती। पाहूया या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा हा वृत्तांत। ज्यावेळी 2017 ची निवडणूक होती त्यावेळी मी एकांना कोणाला तरी शब्द दिलता आणि शब्द दिल्यानंतर हा नाना भानगिरे हा शब्द कधी मागे घेत नाही। त्यावेळी 2017ला निवडणुकीमध्ये निवडून आणलं आणि गेल्या वेळेस काकांना यावेळी शब्द दिलाय त्यावेळेस एसीचा या ठिकाणी आरक्षण पडन त्यावेळी नक्कीच तुमची उमेदवारी या ठिकाणी निश्चित असेल आणि तुम्हाला या प्रभाग क्रमांक 26 किंवा येणारा नवीन जो प्रभाग होईल त्या प्रभागामधून या ठिकाणी तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व महायुतीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी प्रयत्न करेल। त्यामुळे नाना आज जे काम करतायत ते आईच्या आशीर्वादाने, आईच्या प्रेरणेने करतायत। त्यामुळे पुढच्या काळामध्ये निश्चित आपल्याला चांगली माणसं त्या ठिकाणी महानगरपालिकेत काम करताना पाहायला मिळतील। महायुतीच्या माध्यमातून आपण सगळेच जण काम करत आहोत। पुढच्या काळात सुद्धा या संपूर्ण भागाचा विकास करण्यासाठी आपण सगळेच जण कटिबद्ध आहोत आणि म्हणून मित्रपक्षामध्ये काम करताना काका त्या पद्धतीने करतायत। आमची बारकी ताई ज्या पद्धतीने समाजामध्ये जातीये तेव्हा निश्चितपणाने त्यांची स्वप्नपूर्ती होईल अशी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो। आणि एक मोठा भाऊ म्हणून काका आणि ताईंच्या मागे निश्चितपणाने हा योगेश टिळेकर उभा राहील असं वचन आजच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो। पदाधिकारी संघटनेला एक वेगळा विचार घेऊन मान्यवर एकनाथभाई शिंदे साहेबांचे हात कसे बळकट करता येतील या अनुषंगाने आदरणीय काकासाहेब यांना वाढदिवसाच्या आज मी हार्दिक शुभेच्छा देतो। मान्य काका यांचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने अभिषेक चिंतन सोहळा असा आपण साजरा करत आहोत। तसेच आमचे सहकारी मित्र नानासाहेब यांच्या मातोश्री यांच्या मावशींचाही आज वाढदिवस आहे। दोघांनाही आपल्या सर्वांच्या साक्षीने मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। काकांचं आता जे काम चालू आहे ते अशाच प्रकारे चालू राहू द्या आणि नक्कीच त्यांच्या मनात ज्या राजकीय सामाजिक इच्छा आहेत त्या संपूर्ण पूर्ण होतील। त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या आयुष्यात यश, बल, आयु, आरोग्य, धनसंपत्ती मिळो आणि त्यांची तसेच वहिनींच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या संपूर्ण पूर्ण होत अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो। त्याचबरोबर आज मावशींचाही वाढदिवस आहे, त्यांनाही मी वाढदिवसाच्या अगणित अशा शुभेच्छा देतो। आमचे जिवलग मित्र काकासाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पुढील भविष्यात वाटचालीस, राजकीय वाटचालीमध्ये शुभेच्छा देतो। तसेच पुणे जिल्ह्याच्या वतीने 34 गाव समितीच्या वतीने प्रमोद नाना भानगिरे युवा मंचच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। की तळागाळातील कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी काका अहोरात्र
एक तळागाळातील कार्यकर्त्यासाठी पळतात व तळागाळातील कार्यकर्त्यांची कामे हे काका पूर्ण महानगरपालिकेची कामे असू, वॉर्ड ऑफिसची कामे असू, कोणतेही विषय असू, काका रात्रंदिवस कार्यकर्त्यांसाठी झटतात. त्यामुळे या येणाऱ्या 2025 मध्ये काका तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील. नानांनी शब्द दिलता की काका तुम्ही काही काळजी करू नका, तुम्हाला तिकीटही देतो आणि निवडूनही आणतो. आणि आमची इच्छा आहे नाना की ह्या प्रभागात 4च्या 4 सीट हे शिवसेनेचेच लागले पाहिजे तुमच्या नेतृत्वाखाली, आणि ते नक्कीच लागतील एवढी माझी अपेक्षा आहे. आणि पुन्हा एकदा मी काकांना मनापासून शुभेच्छा देतो. आई जगदंबेच्या कृपेने आपल्याला उदंड आयुष्य लाभो. उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावी, उत्कर्षाची शिखरे तुम्ही सर करावी. मागे वळून पाहताना काका आमची आठवण स्मरावी. तुमच्या कर्तृत्वाचा वेलू काका, तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनापार भिडावा आणि तुमचा सहवास सदैव आम्हा जंगले परिवाराला घडावा. एवढंच या ठिकाणी तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देते.